वापरावे लागतील. सलामीची जोडी परेश आणि ज्ञानू. मागच्याच मॅच मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती या दोन फलंदाजांनी. 46 रनांचं एक टार्गेट असताना 16 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या या दोन फलंदाजांनी. तसंच कालच्या दिवसामध्ये सुद्धा परेशच्या बॅट मधून लगातार 5 षटकार आले होते. यावेळेस या मैदानावरती रोल बॉल असताना पहिला ओव्हर शॉर्ट रनआउटच्या क्षेत्रामध्ये थोडासा मिसफील्ड होते आणि 4च्या मदतीने आयुर्बळ या संघाचं खातं ऑन होत आहे. या 6व्या दिवसामध्ये जमलेल्या सर्व क्रिकेट मायबाप तसेच सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत करताना यावेळेस दुसरा चेंडू. यावेळेस पूर्णपणे स्टंप बनवण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. यावेळेस डॉट डिलिव्हरीने कमबॅक केल्याचं गोलंदाजामार्फत 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये तब्बल 80 धावा बघायला मिळाल्या होत्या या मैदानावरती. तळवाडे वर्सेस निरगुडे या दोन संघादरम्यान जो मॅच चालू होता, तब्बल 80 धावा निरगुडे संघाने बनवल्या होत्या. बिग यांची एक अतिशय पारी 49 धावांची नॉट आउट नाबाद राहिला होता बिग. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा धाव जमा होते आयुर्बळ संघाच्या खात्यामध्ये. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता परेश. यावेळेस गतीने स्पीडने बीट होताना एक रन एक धाव घेतल्या ते बॉलवरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती लेफ्ट आर्म गोलंदाज महेंद्र. पहिल्या बॉल मध्ये थोडीस मिसफील्ड झाल्यानंतर एक चौकार बघायला मिळाला होता. यावेळेस ऑन द स्ट्राईक ज्ञानेश्वर उर्फ लाला